नमस्कार, मी लीला महादेव कोल्हे. मी पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये शिक्षिका म्हणून काम करते. मी गेली 26 वर्षे पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये उपशिक्षिका म्हणून कार्य करत आहे. मनोमय आयुर्वेदिक चिकित्सक आयुर्वेदिक पद्धतीने उपचार घेणं खूप चांगली पद्धत आहे आणि मी या ठिकाणी मला जो काही शारीरिक त्रास होत होता, कंबरदुखी, गुडघेदुखी, पित्ताचा त्रास, शरीरात अनावश्यक गाठी येणं, या गोष्टीमुळे मी अतिशय त्रासले होते. पण मला डॉक्टर सुहास शिंदे यांची उपचार पद्धत, त्यांनी त्याबद्दल जरा बरीचशी माहिती सांगितल्यामुळे मी ती माहिती त्यांची ऐकून घेतली आणि नैसर्गिक जी पद्धत आहे ती शरीराला अतिशय चांगल्या प्रकारे लागू होईल असं त्यांनी मला सांगितलं. मग मी त्यांच्याकडे उपचार पद्धती सुरू केली. गेले मी 2 वर्ष झाले औषधं घेते आणि एक शरीर शुद्धीकरण म्हणून पंचकर्म करणं गरजेचं आहे की जेणेकरून जसं गाडीला सर्व्हिसिंग करणं आवश्यक असतं तसं शरीराला पण सर्व्हिसिंग करणं आवश्यक आहे, जेणेकरून शारीरिक, मानसिक, बौद्धिक जो काही ताण असतो तो बराचसा नाहीसा होतो. तर मी त्यांच्या सल्ल्याने आयुर्वेदिक उपचार पद्धती चालू केली आणि पंचकर्मामध्ये त्यांनी मला बस्त्री, स्नेहन, स्वेदन, त्यानंतर पिंड स्वेदन यांनी चालू केले. त्याच्यामुळे मला बराचसा फरक पडला आणि गेले जे 2 वर्ष मला औषधं तर चालूच होती, त्याबरोबर जे पंचकर्म केले जातात त्यामुळं शरीरावर बराचसा चांगल्या प्रकारे परिणाम जाणवत होता. आणि पुढे मग ह्या ज्या काही पद्धती अवलंब केल्या त्यामुळे त्या शरीरावर फारच परिणामकारक त्याचा शरीरावरती लाभ झाला. तर याच्यामध्ये विशेष म्हणजे माझी अतिशय ड्राय स्किन होती. ड्राय स्किन असल्यामुळे अगदी साबण वगैरे लावला तरी त्वचेवरती अशी सालटण निघत होती. पण पंचकर्म केल्यामुळे शरीराला जो ऑइलीपणा असतो तो मिळाला आणि विशेष म्हणजे अगदी मी मांडी घालून सुद्धा बसत नव्हते, पण मला मांडी घालता येऊ लागलं. मणक्याचा जो काही त्रास होता मी अगदी 10 मिनिटं सुद्धा चालू शकत नव्हते, तो पण माझा बराचसा त्रास कमी झाला आणि अंतर्गत जो पचनाचा त्रास होता तो पण कमी झाला आणि शांतपणे झोप पण येऊ लागली. या कार्यामध्ये सर्वांचा तर खूपच लाभ मिळाला आणि त्याबरोबर त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे सहकारी सारिका मावशी आणि नेहा मॅडम त्यांचं पण सहकार्य लाभलं आणि या गोष्टीमुळे मला पण म्हणजे एक जीवनामध्ये जी काय आनंद जो मिळाला तो त्यांच्यामुळेच मिळाला आणि सर्वांचे आभार मानते. धन्यवाद. ते सर करतात.